Statement, which are the statement? Only declarative sentences are known as the statement. And connectives, the word which can joining the simple two statements are known as the connectives. For an example, yes, what is that? This is the negation. Understand that? Now this is the conjunction, disjunction, implication and double implication. आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला मी सांगितलं, जर समजा एखादा स्टेटमेंट जर ट्रू असेल आणि ट्रूचा जर तुम्ही निगेशन करत असाल तर त्याच्यामध्ये त्याचा जर टी चा निगेशन इज इक्वल टू काय होणार एफ आणि एफ चा निगेशन काय होणार आहे टी. आणि जर समजा कन्व्हेन्शन जर घेतलं आपण टी कंजंक्शन टी इज इक्वल टू टी अँड रिमेनिंग आर फॉल्स. अंडरस्टँड दॅट. नाव एफ डिसजंक्शन एफ इज इक्वल टू एफ अँड रिमेनिंग आर ट्रू अँड टी इम्प्लिकेशन एफ इज इक्वल टू एफ असेल आणि बाकीचं काय असलं पाहिजे ट्रू असलं पाहिजे. दिस इज द इम्प्लिकेशन. नाव डबल इम्प्लिकेशन. नाव व्हॉट इज द डबल इम्प्लिकेशन? टी डबल इम्प्लिकेशन एफ और एफ डबल इम्प्लिकेशन टी हे दोन्ही जर असेल तर आपल्याला एफ लिहायचं आणि बाकी सर्व आपल्याला टी लिहायचे आहे. दिस आर द रूल्स ऑफ द मॅथमॅटिकल लॉजिक अँड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर हे समजले तरच तुम्हाला समोरचे क्वेश्चन्स पण एक्सरसाइज 1.1 एक्सरसाइज 1.2 किंवा त्या समोरचेही क्वेश्चन्स तुम्हाला याचा वरूनच तुम्हाला करता येतील. काय आहे निगेशन? निगेशन मीन्स जर टी असेल तर टीचं निगेशन एफ करायचं, एफ असेल तर टी एफचं निगेशन काय असेल टी असेल आणि टी कंजंक्शन टी इज इक्वल टू टी कन्सिडर करायचं, एफ डिसजंक्शन एफ इज इक्वल टू एफ कन्सिडर करायचं आणि टी इम्प्लिकेशन एफ इज इक्वल टू एफ. म्हणजे पहिला स्टेटमेंट आपल्याला टी असला पाहिजे आणि दुसरा स्टेटमेंट हा एफ असला पाहिजे तरच आपला आन्सर एफ असेल आणि रिमेनिंग आर ट्रू असतील. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये एवढं कन्सिडर करायचं टी डबल इम्प्लिकेशन एफ आणि एफ डबल इम्प्लिकेशन टी दोन्ही जर असेल तर त्याच्या जागी आपल्याला एफ लिहायचं आणि रिमेनिंग आर यस किती असला पाहिजे ट्रू असेल. यस या सगळं या अगोदर आपण हे पूर्ण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइज 1.1 मध्ये स्टेटमेंट्स पाहिलं आपण. स्टेटमेंट काय आहे? जर इफ अ स्टेटमेंट देन स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू, त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर कनेक्टिव्ह त्याच्यामध्ये जर युज केले इन सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण लिहिलं आणि त्याच्यानंतर यस ट्रूथ व्हॅल्यू काय आहे कोणताही स्टेटमेंटचा ते देखील आपण या अगोदर त्याच्यामध्ये फाइंड आउट केलेलं आहे. नाव क्वेश्चन नंबर 4 ची काही एक्झाम्पल मागच्या इन प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. या 6 एक्झाम्पल याचे पाहिले होते क्वेश्चन नंबर 4 चे. आता आपण पाहणार क्वेश्चन नंबर 4 चा यस 7th आणि 8th. नाउ इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स अँड आर एस आर फॉल्स स्टेटमेंट्स देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आता पहिले आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केला होता आणि हे जे स्टेटमेंट जर तुम्हाला करायचं असेल हे सगळं रूल्स आपल्याला माहित पाहिजे. काय निगेशनचा रोल टी असेल तर एफ होईल, एफ असेल तर टी होईल. T conjunction T is equal to T and F disjunction F is equal to F. T implication F is equal to F. T double implication F आणि F double implication T दोन्ही जरी दिसले त्याच्या जागी आपल्याला F लिहायचं आणि रिमेनिंग आर किती असला पाहिजे T असेल. ओके नाउ वी मूव क्वेश्चन नंबर 4 चा कितवा 7th. अंडरस्टँड दैट. व्हाट इज द क्वेश्चन हियर? यस 7th क्वेश्चन. व्हाट इज दैट? यस इन ब्रैकेट negation P conjunction Q, then after conjunction negation R disjunction in square bracket, yes in bracket Q implication P implication in bracket negation S disjunction R. Now square bracket is closed. Okay, what is the question here? In bracket negation P conjunction Q conjunction negation R, square bracket will be closed here. Then disjunction in second bracket Q implication P and implication negation S disjunction R. Already in question he mentioned that R and S are false statement and P and Q are true statement. Then we have to consider here. Yes, first of all given. Yes, given consider करायचं. What is that? P statement. First of all we take this statement that is negation P conjunction Q conjunction negation R. Yes, disjunction Q implication P implication negation S disjunction R. Understand? This is the given question or this is the given statement pattern.
It is known as the statement pattern because here used statements here, connectives here, therefore this is known as the statement pattern. आता या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे. त्यांनी ऑलरेडी म्हटलं P इज इक्वल टू यस P अँड Q आर ट्रू स्टेटमेंट्स. म्हणजे P स्टेटमेंट अँड Q स्टेटमेंट हे दोन्ही स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट्स आहेत. दॅट इज P इज इक्वल टू T असेल, देन Q इज ऑल्सो T असेल, and remaining that is R as R false statement. That means R is equal to आपल्याला false statement कन्सिडर करायचं, त्याच्यानंतर S is equal to also false statement आपल्याला कन्सिडर करायचं आहे. Now given statement इथे as it is आपण लिहूया. Yes, in bracket negation P conjunction Q, conjunction negation R, disjunction in bracket Q implication P. Yes, implication in bracket negation S, disjunction R now is equals to. आता याच्यामध्ये in bracket, yes, as it is, we take bracket here. Now in small bracket, that is negation P. No, what is the P statement? P statement has value is true. Therefore, we write here T, but the connective use is yes negation. Use here negation. That's why use negation T. Then after conjunction, what is the value of Q? Q has T. Okay, now bracket will be closed here. Therefore, conjunction negation of R. What is R? R has value F. Okay, therefore we write here F. That means negation as it is लिहिला, त्याच्यानंतर P ची व्हॅल्यू किती असेल? T असेल. कंजंक्शन as it is लिहिला, त्याच्यानंतर Q ची व्हॅल्यू किती आहे? T आहे. त्याने ऑलरेडी क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं आहे. व्हॉट इज दॅट? P, Q are true statement and RS are false statement. जसं त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलं त्या इन्फॉर्मेशन अनुसारच आपल्याला याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. नाव काय घेतलं आपण? निगेशन ऍज इट इज लिहिला, P स्टेटमेंट ट्रू आहे, कंजंक्शन तसं कंजंक्शन यूज केला, Q स्टेटमेंट देखील ट्रू स्टेटमेंट आहे, दॅट इज निगेशन T, कंजंक्शन T. दिस इज द फर्स्ट ब्रॅकेट. देन कंजंक्शन हा निगेशन त्यांनी कनेक्टिव्ह यूज केलं, देन वी यूज हियर निगेशन. And what about R? R is false statement. Therefore, we write here F. Now, first bracket will be closed. Now, second one, disjunction in bracket. Now, here small bracket also. Yes, Q has value, Q has T. Therefore, we write here T. Then after implication, okay. What about P? P is a true statement. Therefore, we write here T also. Bracket will be closed here. Now, implication. Yes, now in bracket negation of S. S काय आहे? False statement आहे. Therefore we write here F, that is false statement. Then after disjunction as it is, now R with the also false statement. Now our square bracket is closed here. Okay, understand that what I write here? Yes, negation as it is, P statement is true. Therefore we write here true. Therefore conjunction as it is, P statement has T. Therefore we write here T. Now conjunction negation of R with a false statement. Therefore here negation F. Understand now? Now bracket is closed. Disjunction in now second bracket. Q has value is T. Implication P is also T. Now bracket will be closed here. Now implication in bracket negation of S. S means S has value is F. That is false statement. Therefore negation of F. And disjunction F. This is the second bracket. Now is equal to, first of all we solve the brackets. Okay, or negation, सगळ्याचे negation करून घेऊ first. Yes, in bracket negation of T is F. Understand that? Negation of T is F. Already I have said. What is that? Negation T is equal to F. F असेल तर T असेल किंवा T असेल तर F negation मध्ये कन्सिडर करायचा. T कंजंक्शन T असेल तर T आणि अदरवाइज बाकीचे F, आणि F डिस्जंक्शन F असेल तर F, बाकीचे T, आणि T इम्प्लिकेशन F असेल तर F आणि बाकीचे असतील T, आणि T डबल इम्प्लिकेशन F किंवा F डबल इम्प्लिकेशन T असेल तर F असतो आणि रिमेनिंग आर T असेल. बरोबर आहे? नाव निगेशन T चं काय केलं आपण? यस, T चं निगेशन इज F. Conjunction as it is. Now here T. Yes, conjunction. Negation of F is T. Now disjunction in bracket. Now what about T implication T? What is the implication? Implication have
इन फर्स्ट स्टेटमेंट इज टी असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट मध्ये एफ असला पाहिजे. म्हणजे टी इम्प्लिकेशन एफ असेल तर एफ असतो आणि बाकी सर्व टी असतात. मग याच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे पण टी इम्प्लिकेशन टी, देअरफॉर इथे आपल्याला टी इम्प्लिकेशन एफ पाहिजे. आपल्याला तिथे भेटतो का? नाही. मग टी इम्प्लिकेशन एफ असेल तर एफ असतो, बाकी सर्व टी असतात. देअरफॉर वी कॅन टेक हियर टी. नाउ इम्प्लिकेशन इन ब्रॅकेट निगेशन ऑफ एफ. आता एफचं निगेशन काय असेल? टी. आताच म्हटलं जर समजा कोणताही ट्रू असेल किंवा फॉल्स असेल त्याचं निगेशन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस एफचा टी करायचा आणि टीचा एफ करायचा. आता नाव हियर निगेशन ऑफ एफ इज इक्वल टू किती असेल? टी. नाउ disjunction f as it is. This is the second bracket. Understand that? Now after, yes, in bracket f conjunction t. Yes, what is the connective of conjunction? Conjunction means t conjunction t असेल तर t बरोबर आहे. t conjunction t is equal to t. Otherwise f. आता याच्यामध्ये कंजंक्शन आहे. तुम्हाला टी कंजंक्शन टी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट टी असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट देखील टी असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये टी लिहिता येईल. पण इथे एफ कंजंक्शन टी आहे, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. फक्त टी असेल तरच टी लिहायचं. इथे एफ 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 आणि टी आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला टी लिहिता जमत नाही. दॅट इज एफ कंजंक्शन टी इज एफ. देन आफ्टर कंजंक्शन इथे टी ब्रॅकेट द्यायची गरज नाही, दोनच त्याच्यामध्ये टर्म्स आहेत. नाउ डिसजंक्शन इन ब्रॅकेट here also t implication. Now what about t disjunction f? आता t disjunction f, मग इथे disjunction चा रूल पाहायचा काय आहे? f disjunction f असेल तर f. ओके, f disjunction f असेल तर f आणि बाकी सर्व काय असतात? t असतात. मग याच्यामध्ये f disjunction f नाही आहे, t disjunction f आहे. म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे? ओनली f disjunction f असेल तर f असतो, बाकी सर्व टी असतात. म्हणजे इथे आपल्याला टी लिहायचं. ओके, therefore we write here t. Now yes implies that f conjunction t. Now also move conjunction t conjunction t असेल t लिहायचं, बाकी सर्व f असतील. म्हणजे इथे तुम्हाला t conjunction t नाही आहे, therefore we take f here. Now disjunction t implication t. इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लिकेशन एफ असेल तरच एफ असेल, अदरवाइज बाकीचे टी असतील. इथे टी इम्प्लिकेशन टी नाही आहे, इथे टी इम्प्लिकेशन टी आहे, टी इम्प्लिकेशन एफ नाही आहे. देअरफॉर इथे काय असला पाहिजे? टी असला पाहिजे. नाउ इज इक्वल टू यस एफ डिसजंक्शन टी. आता डिसजंक्शनचा रूल काय आहे? एफ डिसजंक्शन एफ असेल तर एफ. इफ एफ डिसजंक्शन एफ इज इक्वल टू एफ, दॅट मीन्स फर्स्ट स्टेटमेंट हॅव ट्रूथ व्हॅल्यू इज एफ and second statement also have truth value is f. In disjunction our truth value is f. Understand that? Now here f disjunction t दिसत आहे, याचा अर्थ इथे तुम्हाला f disjunction f नाही, f disjunction f असेल तर f लिहायचं. इथे f disjunction f दिसत नाही आहे, therefore we write here f disjunction t is nothing but the t. Okay, understand that? This is the truth value of the given yes statement pattern, that is negation P, conjunction Q, yes, conjunction negation R. Now square bracket will be closed. Now in second, Q implication P and implication negation S, disjunction R. This is the yes truth value of the given statement pattern. आता या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण काय घेतलं? हा सेवंथ वाला कन्सिडर केला. याच्यामध्ये आपण काय पी असेल, क्यू असेल किंवा आर असेल, याच्यामध्ये पी क्यू जे स्टेटमेंट्स होते, पी क्यू स्टेटमेंट्स आर ट्रू स्टेटमेंट, आर एस स्टेटमेंट्स आर फॉल्स स्टेटमेंट. जिथे आपल्याला पी दिसतो त्याची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू आपण पुट करायचं. जिथे क्यू दिसेल क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे? टी आहे. देअरफॉर वी ऑलरेडी पुट आउट हियर टी ऑन द बिहाफ ऑफ क्यू अँड पी. बरोबर आहे. देन आर एस, आर एस जे स्टेटमेंट्स आहेत दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत, त्यामुळे जिथे आपल्याला आर एस दिसतो तिथे आपण एफ त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. Therefore, our answer will be yes T. That is the statement pattern have truth value is T. This is the yes 7th question. Now we move yes 8th question. आता 8th question मध्ये देखील त्यांनी as it is एक स्टेटमेंट पॅटर्न दिलं. त्याच्यानंतर क्वेश्चन मध्ये जसं मेन्शन केलेलं आहे PQ and RS, that is PQ जे असतात PQs are true statement and RS are false statement. Now we consider 8th one. What is that? Yes, negation in bracket.
Okay, negation in bracket. In bracket, negation of P. Yes, conjunction R. Disjunction in bracket. S, implication, negation Q. Now square bracket close here. Now double implication in bracket P conjunction R. आता हे जे गिवन स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटचा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे. जसं त्यांनी क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलं PQ and RS. PQ ट्रू स्टेटमेंट आहे, RS हा फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणजे जिथे तुम्हाला P दिसतो त्याच्या रिप्लेस मध्ये आपल्याला T लिहायचं, जिथे Q दिसतो त्याच्या रिप्लेस मध्ये देखील आपल्याला T लिहायचं, आणि जिथे R and S दिसत असेल त्याच्या रिप्लेस मध्ये आपल्याला F लिहायचं आहे. आता नाव गिवन स्टेटमेंट पॅटर्न. यस, निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन P कंजंक्शन R, डिसजंक्शन S, इम्प्लिकेशन निगेशन Q, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, डबल इम्प्लिकेशन P कंजंक्शन R. आता गिवन त्यांनी P Q काय दिलेले आहे? ट्रू स्टेटमेंट्स आहेत. RS काय आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी टेक P, that is true statement, that is T. Then Q has T also. R is equal to F and S is equal to F. These are the truth values of the P, Q, R, S. Now given statement pattern is negation of the bracket, and in bracket negation P conjunction R, disjunction in bracket S, implication negation Q, square bracket close, and double implication P conjunction R now is equal to. Okay, now first connective त्यांनी काय यूज केलेला आहे? negation. We write here negation in square bracket. Now in bracket, yes, negation as well. त्याच्यानंतर P. आता P चा ट्रूथ व्हॅल्यू किती आहे? T. Therefore we write here T. Then conjunction. R ची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे? F. Therefore we write here F. Now disjunction in bracket S ची truth value किती आहे? F. Now implication negation of Q, that is किती असेल? T. हा square bracket closed here. Now double implication in bracket. आता P ची व्हॅल्यू also T. We have to take here T. Conjunction R ची व्हॅल्यू किती असेल? F. मग इथे आपण लिहिला F. ओके. Now is equal to, एवढं इथे लक्षात ठेवायचं, हे टोटल ब्रॅकेटचा हा समोर निगेशन आहे. अंडरस्टँड दॅट दिस निगेशन ऑफ दिस होल ब्रॅकेट. अंडरस्टँड, फर्स्ट ऑफ ऑल वी सॉल्व दिस ब्रॅकेट, देन आफ्टर वी अप्लाय द निगेशन रूल. नाव हियर निगेशन इन ब्रॅकेट. यस, निगेशन T. T चा निगेशन किती असेल? F. हा कंजंक्शन इथे F एज इट इज. डिसजंक्शन इन ब्रॅकेट F. इम्प्लिकेशन निगेशन ऑफ T इज नथिंग बट द F आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नाव डबल इम्प्लिकेशन हियर. Yes, T conjunction F. What is the rule of conjunction? Conjunction काय आहे? कंजंक्शन मध्ये T conjunction T जर असेल तर T लिहायचं, अदरवाइज आपल्याला F लिहायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला T conjunction F दिसतो. T दिसतंय का? फर्स्ट स्टेटमेंट T असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट देखील T असला पाहिजे, आणि त्या दोघांमध्ये कंजंक्शन जर यूज केलं, आवर आन्सर इज T. मग इथे T conjunction T is equal to T आहे. इथे T कंजंक्शन F दिसतो, म्हणजे आपल्याला तिथे T लिहिता जमत नाही, म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे? हियर F. अंडरस्टँड? नाव इज इक्वल टू निगेशन ऑफ, यस, इन ब्रॅकेट F कंजंक्शन F. आता कंजंक्शनचा रूल काय आहे? T कंजंक्शन T असेल तरच T लिहायचं, अदरवाइज रिमेनिंग जे टर्म्स असतात ते सगळं F असतात. आता याच्यामध्ये F कंजंक्शन F आहे. जर F कंजंक्शन F असेल तर आपल्याला T लिहिता जमेल का? नाही. मग आपल्याला लिहायचं काय आहे? F. मग इथे F लिहायचं. देन डिसजंक्शन F, इम्प्लिकेशन F. व्हॉट इज रूल ऑफ इम्प्लिकेशन? TF. फर्स्ट फंक्शन किंवा फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न किंवा फर्स्ट स्टेटमेंट हा ट्रू असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट हा फॉल्स असेल, तेव्हाच तुमचा आन्सर F असेल. ओके, अदरवाइज इज T. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं? F इम्प्लिकेशन F. आता F इम्प्लिकेशन F मध्ये पहिला T पाहिजे, नंतर F पाहिजे ना. आता T आणि F नाही आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? इथे आपल्याला काय लिहायचं आहे? T. ओनली TF असेल तरच F असतो, अदरवाइज तुमचं काय असेल? T. Therefore F implication F is nothing but the T. Therefore now double implication here F.
now is equal to negation of, now once again here, F disjunction T. आता F disjunction T, that is F disjunction F असेल तर F, otherwise T. F disjunction F असेल तर F, otherwise T लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथे F disjunction F नाही आहे, F disjunction T आहे. Therefore we write here yes T and double implication F is equal to negation of T is nothing but the F. Now double implication F. Now double implication मध्ये एवढं लक्षात ठेवायचं. Remember in double implication, that is T double implication F and F double implication T, they have truth value is F and remaining are true. मग याच्यामध्ये F डबल इम्प्लिकेशन F आहे, TF किंवा FT आहे का? नाही. म्हणजे हे काय असेल तुमचं T, म्हणजे इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. अंडरस्टँड दॅट? 7th आपण पाहिलं, त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट केलं. त्याच्यानंतर 8 देखील आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू त्याच्यामध्ये फाइंड आउट केलेलं आहे. दिस टाइप ऑफ क्वेश्चन आर आस्क्ड फॉर 2 marks or 3 marks as well mentioned in a yes if the statement pattern PQ are true statement and RS are false statement. त्यांनी मेन्शन केलेलं आहे PQ आणि त्याच्यानंतर RS हे जे स्टेटमेंट्स आहेत ट्रू आहे की फॉल्स आहे. मग व्हॅल्यू आपण काय करायचं, P चं रिप्लेस मध्ये त्याचे ट्रूथ व्हॅल्यू पुट करायचं. जे काही रूल्स आहेत कनेक्टिव्हचे सगळे कनेक्टिव्ह रूल्स आपण यूज करायचे. देन वी गेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. ओके, नाउ वी मूव्ह क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर समजा एखादा स्टेटमेंट असेल ऑलरेडी अँड yes I was said that what is that, what are the statements that mean declarative sentences are known as the statement. Understand that statement are also various type. फक्त आपल्याला डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजेच आपलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आपल्याला स्टेटमेंट म्हणायचं, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्यांनी काय म्हटलं, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आता निगेशन, त्याच्यानंतर कंजंक्शन, त्याच्यानंतर डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन काय असतं मला सांगितलं. जर समजा असं जर साइन असेल म्हणजे कंजंक्शन असेल तर त्याच्यामध्ये अँड, बट अँड सो ऑन दिस टाइप ऑफ वर्ड विल बी यूज. ओके, नाउ डिस्जंक्शन असेल तर ऑर यूज करतो, इम्प्लिकेशन असेल तर इफ देन यूज करतो, बरोबर आहे. आणि डबल इम्प्लिकेशन असेल तर इफ अँड ओनली इफ. हे जे समोर तुम्हाला वर्ड दिसतात इन बिटवीन टू सिंपल स्टेटमेंट मध्ये आपल्याला यूज करायचं आहे. यस, फर्स्ट वन इज द कंजंक्शन दॅट मीन्स अँड, डिस्जंक्शन ऑर, इम्प्लिकेशन इफ देन, डबल इम्प्लिकेशन इफ अँड ओनली इफ. आता जर समजा निगेशन असेल तर काय यूज करायचं आपल्याला, नॉट. अंडरस्टँड? नॉट जर त्या स्टेटमेंट मध्ये आपण यूज केलं म्हणजे त्या स्टेटमेंटला आपण कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, निगेशन मध्ये. याला आपण कोणता कनेक्टिव्ह म्हणायचं, निगेशन, नॉट. अंडरस्टँड? निगेशन मीन्स नॉट यूज करायचं. त्याच्यानंतर अँड मीन्स कंजंक्शन, ऑर मीन्स डिस्जंक्शन, इफ देन मीन्स इम्प्लिकेशन अँड इफ अँड ओनली इफ मीन्स डबल इम्प्लिकेशन. म्हणजे या प्रकारचे आपल्याला रूल त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि याचा अगोदर प्रिव्हियस पिरियड मध्ये आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. नाउ क्वेश्चन नंबर 5 चा फर्स्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5 चा फर्स्ट. Now what is the first statement here? Is it a statement? Yes, it is a statement because it is a declarative sentence. That's why it is known as the yes statement. Now Tirupati is in Andhra Pradesh. तिरुपती आंध्र प्रदेश मध्ये आहे. मीनिंग काय असेल, राईट आहे की रॉंग आहे आपल्याला काही घेणं देणं नाहीये. फक्त आपल्याला जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, निगेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि जेव्हा कोणताही सिंपल स्टेटमेंट असेल त्या स्टेटमेंटला निगेशन मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल देन वी यूज द नॉट. आपल्याला काय यूज करायचं आहे, नॉट यूज करायचं आहे. येस, व्हॉट इज द स्टेटमेंट हिअर, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. आता याच्यामध्ये निगेशन मध्ये कन्वर्ट जर करायचं असेल मग आपला आन्सर काय येणार, यस, तिरुपती. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश, दॅट इज एपी. बरोबर आहे, नॉट आपण यूज केलेलं. तिरुपती इज इन एपी हे तर राईट आन्सर आहे, हे तर खरं आहे, इट इज अ ट्रू. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. बट आपल्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं निगेशन मध्ये. मग आपण काय केलं, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश, दॅट इज एपी. दिस इज द आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. नाउ सेकंड वन, त्याचा आन्सर. येस, व्हॉट इज द सेकंड
3 is not a root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. Now this equation is known as the quadratic equations. Yes, आपल्याला माहित आहे याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. इन 10th क्लास मध्ये आपण पाहिलेलं आहे कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याला 3 मेथड आपण सॉल्व्ह करतो. यस, फॉर्म्युला मेथड, परफेक्ट स्क्वेअर मेथड आणि त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन मेथड. मग याच्यामध्ये जे इक्वेशन दिलेलं आहे दिस इक्वेशन इज नोन एज क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. मग यांनी स्टेटमेंट काय दिलं 3 is not a root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. म्हणजे याचा अर्थ त्यांनी असं म्हटलेलं आहे हे जे आहे रूट नाही आहे कशाचं 3 चा रूट नाही आहे. कोण x स्क्वेअर दॅट इज x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0 चा रूट 3 नाही आहे. हे नाही म्हणून ऑलरेडी त्यांनी युज केलं. मग नाहीचं जेव्हा आपण निगेशन करतो नॉटचं जेव्हा आपण निगेशन करतो मग नॉटचं निगेशन नॉट निघून जाईल. फॉर एन एक्झाम्पल जर निगेशन ऑफ निगेशन p जर केलं अंडरस्टँड दॅट negation of negation p therefore our answer is p. negation गेट कॅन्सल होतो आणि इथे किती असेल p असेल. म्हणजे हे जे गिवन स्टेटमेंट आहे व्हॉट इज द गिवन स्टेटमेंट 3 इज नॉट म्हणत आहे. आता नॉट आपण लिहायचं नाही म्हणजे किती असेल 3 इज अ यस रूट ऑफ द इक्वेशन x square plus 3x minus 18 equal to 0. Now third one answer. What is the third one? Yes, under root 2 is a rational number. आता rational number means what? हे मला या अगोदर एक्सप्लेन केलं. याच्यामध्ये root 2 is a rational number. हे त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं root 2 जे आहे rational number. आता आपल्याला नॉट यूज करायचं आहे म्हणजे किती असेल root 2 is yes root 2 is not yes root 2 is not a rational number. Root 2 is not a rational number. Now next one that is fourth question. What is the fourth? Polygon ABCD is a pentagon. Polygon म्हणजे त्याचे नंबर ऑफ साइड्स, पेंटागॉन म्हणजे त्याचे किती साइड असले पाहिजे 5 साइड असले पाहिजे त्याला पेंटागॉन म्हणायचं. नंतर ऑक्टागॉन असेल यस सेक्सागॉन असेल या प्रकार त्याच्यामध्ये असतील. Now polygon is a pentagon. आता आपल्याला काय करायचं नॉट यूज करायचं. Yes, our answer is काय असेल polygon A B C D E is not a pentagon. काय असेल pentagon. आणि लास्ट yes what is that answer is 7 plus 3 is greater than 5. 7 plus 3 is greater than 5. आता आपल्याला नॉट यूज करायचं हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये मग आपण नॉट देखील सिम्बॉलिक फॉर्म मध्येच यूज करायचं. फॉर एन एक्झाम्पल 7 plus 3 is not greater than 5. Understand that? This is the yes answer of the question number 5. त्याच्यानंतरचं जे काही स्टेटमेंट पॅटर्न असेल ट्रूथ व्हॅल्यू असतील बरोबर आहे टॉटोलॉजी असेल कॉन्ट्रडिक्शन असेल त्याचे काही टाइप्स असतात हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके बेटा थँक्यू.